नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आर्यालॉगमध्ये स्वागत आहे. तर आपण सध्या आता पपईच्या बागेमध्ये आहोत आणि पपईच्या बागेत कोणती व्हरायटी आहे, किती अंतर, कसं नियोजन केलं ते तुम्हाला माल सेटिंग कसं आहे, ह्याच्यात नराचं प्रमाण किती आहे, तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आता मी कोणती व्हरायटी लावलेली आहे ते आधी सांगण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका, कीच शेअर करा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल. तर आता मी कोणती व्हरायटी केलेली आहे काय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मी 15 नंबर व्हरायटी लावलेली आहे. 15 नंबर व्हरायटी, त्याचं अंतर, त्याचा भेसळ डोस सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता 15 नंबर व्हरायटी लावलेली आहे. तर 15 नंबर तुम्ही पाहू शकता सेटिंग कशी आहे. आता तर तुम्ही पाहू शकता हा आपला असा मालवर शेंड्या पुदर कळी निघलेले आहे आणि सेटिंग बी होत आहे. तर अशा प्रकारे आपण आता आणि लंबकुळ आकाराचा माल आहे. वैशिष्ट्य म्हणजे जेणेकरून मार्केटला बी व्यवस्थित रेट भेटतात आणि टिकण्याची क्षमता जास्त आहे. तर अशा प्रकारे आता सेटिंग आपली झाडं आहेत पपईची, तुम्ही पाहू शकता झाडं कशी आहेत, एकदम हिरवीगार आणि एकदम व्यवस्थित सगळे म्हणजे सेटिंग तुम्ही पाहू शकता. प्रत्येक झाडाला आपली सेटिंग आहे. आता ह्याचं नराचं प्रमाण किती, 100 1 नर निघतोय, हे नराचं प्रमाण आहे आपलं. म्हणजे 1000 झाडात आपले 10 नर निघलेले आहेत आपले. तर अशा प्रकारे आपलं हे आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ह्याची लागवड कशी आहे. त्या लागवड तुम्ही पाहू शकता, ह्या दोन्ही बेडमधलं अंतर, ह्या बेडमधलं अंतर आपलं 6 फूट आहे आणि दोन्ही झाडामधलं अंतर आपलं 5 फूट आहे. तर आपण ह्याला डबल लाईन केली आहे जेणेकरून झाड मोठं झाले, पुढं पाण्याची फळं फुगण्यासाठी पाणी कमी पडतं, नंतर मग ते कमी पडतं, त्यामुळं आपण ह्याला डबल लॅटर केले. तर आता हे तुम्ही पाहू शकता, ह्याला शेणखत हे आपण सगळं भरलेलं आहे. तर आता तुम्ही पाहू शकता का सगळं शेणखत आणि वरच पांढरी मुळे आहे. म्हणजे डबल लॅटर असल्यामुळे ह्याचा आपल्याला फायदा होतो की मुळीला अडचण येत नाही आणि एक साईडला नाही दोन्ही साईडला मुळी चालते. तुम्ही पाहू शकता आपण एक साईड उकरल्याचं दुसऱ्या साईडला बी भरपूर एकदम किती जाड मुळे आहे, एकदम पांढरे शिपीत आणि शेणखत भरपूर वापरलेलं आहे. शेणखत आपण मळी सगळं वापरलेलं आहे. आणि नंतर आता तुम्ही पाहू शकता भेसळ डोस आता आपण ह्याच्यात कोणता टाकलेला आहे. तर भेसळ डोस आपण ह्याच्यात 10-26च्या 2 बॅग, 18-46 2 बॅग, नंतर सेकंडरी मायक्रोनेट आणि परत मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन ह्याच्यात आपण दिलेलं आहे. म्हणजे नत्राचं आपण मायक्रोन्यूट्रियनचं बी भर दिलेलं आहे आणि कॅल्शियमचं बी आपण ह्याच्यात 25 किलो कॅल्शियम नायट्रेट आपण ह्याच्यात भरलेलं आहे. जेणेकरून आपल्याला फळाला किंवा पपईला कोणत्याही प्रकारचं कॅल्शियमची कमतरता न पडण्यासाठी आपण ह्याच्यात कॅल्शियम नायट्रेटचं बी आपण 25 किलो टाकलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपल्या कोणत्याही फळाला किंवा कळीला अजिबात एकदम चकाकी आणि कॅनोपी असल्यामुळे एकदम फ्रेश आणि भारी एकदम बघा तुम्ही पाहू शकता. एकदम शेंड्या पुदर कळीला ही एकदम स्ट्रॉंग कळी निघते, कसलीच अडचण नाही. बघा तुम्ही पाहू शकता कळीत बी पपई आहे, बघा तुम्ही एकदम जबरदस्त पपई आहे. तर अशा प्रकारे आपली सेटिंग आहे. तर असं आपण बेसडोस भरलेला आहे. तुम्हाला सांगितलं 2 लिटर केल्यामुळे त्याचा फायदा काय होतो, अंतर सांगितलेलं आहे. आता ही आपली लागवड आहे ह्याची 20 एप्रिलची लागवड आहे, 20 एप्रिल 2024ची. आणि तुम्ही पाहू शकता आपला आता म्हणजे आपण पाहू शकता. तुम्ही बघा आता सेटिंग कशी आहे. आपल्या मालाला बी भरपूर प्रमाणात सेटिंग आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाला आपली सेटिंग आहे. म्हणजे असं झाडच नाही की आपल्याला ते सेटिंग नाही. तर अशा प्रकारे आपण आता सध्या नियोजन केलं आहे. फवारण्या बी आपण ह्याला काही लय घेतलेलं नाहीत मित्रांनो, कारण उन्हाळ्याची लागवड असल्यामुळे आपली आणि सेटिंग बी आपली तुम्ही पाहू शकता. प्रत्येक झाड आपली सेटिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता हे आपलं आता असं नराचं प्रमाण आहे ह्याच्यात बागेमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती छान वाटली असेल तर नक्कीच माहिती शेअर करा आणि दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या ग्रुपला नक्कीच शेअर करा जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. माहिती छान वाटली असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.